ही घटना आहे हाँगकाँग मधली, हृदय पिळवटून टाकणारी। हाँगकाँगच्या ताईपो जिल्ह्यातील वांगफुक कोर्टचा आलिशान टॉवर आगीच्या ज्वालांमध्ये लपेटला। भडकलेल्या भयानक आगीत 44 जीव गेले, तर जवळपास 300 जण बेपत्ता आहेत। पाहुयात या दुःखद घटनेचा थरार। नमस्कार, मी साक्षी रावणंग, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे। हाँगकाँग मधील वांगफुक कोर्टमध्ये अग्नितांडव सुरू झालं। सर्वत्र हाहाकार उडाला। बुधवारी दुपारी 2च्या सुमारास ताईपोच्या वांगफुक कोर्टमध्ये आगडोंब उसळला। या 31 मजली इमारतीच्या परिसरात अचानक आग भडकली। टॉवरच्या दुरुस्तीसाठी उभारलेली बांबूची परात आणि ज्वलनशील सामग्रीमुळे आग आणखीनच भडकली। आग लागताच अलार्म वाजला। जीवाच्या आकांत्याने सर्वजण पळू लागले। तोपर्यंत आगीच्या ज्वालांनी आणि धुराने परिसर भरून गेला होता। हजारो रहिवासी, ज्यामध्ये बहुतेक ज्येष्ठ नागरिक होते, ही आग इतकी वेगाने पसरत होती की तिने अनेकांना आपल्या कवेत घेतलं। या आगीत आतापर्यंत 44 जणांनी प्राण गमावलाय, तर 300च्या आसपास बेपत्ता असून 33 जण जखमी आणि त्यापैकी 7 जण गंभीर आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 700हून अधिक अग्निशमन दलाचे जवान झटत होते। त्यांनी हायड्रॉलिक शिड्या लावल्या, पाण्याचा फवारा केला, पण धूर, उंची आणि अरुंद शिड्या यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या। यात एका 37 वर्षीय अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचाही मृत्यू झालाय। 1997 नंतरच्या भीषण आगीनंतर ही दुसरी घटना आहे। हाँगकाँग सारख्या शहरातील जुन्या आणि टोलेजंग इमारती आता जोखमीच्या झाल्या आहेत। यावर कायमस्वरूपी उपाययोजना केव्हा करणार, हा प्रश्न निर्माण झालाय। आगीनंतर बचाव कार्य सुरू असले तरी आशेचा किरण दिसत नाहीये। आगीने घेतलेले जीव परत येणार नाहीये, पण या घटनेने हाँगकाँगला सुरक्षित बनवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये।